नमस्कार शिक्षक मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण 2-3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 व 2 सोपी वाक्ये पाहून लिहितो या अध्ययन स्तरासाठी अध्ययन कृती पाहिल्या आहेत. भाषा शिकताना वाचन आणि लेखन ही दोन्ही महत्त्वाची कौशल्ये आहेत. लहान मुलांना शब्द, जोडाक्षरे आणि वाक्यरचना समजावून सांगण्यासाठी अनेक उपक्रम घेतले जातात. त्यामधील एक मनोरंजक व उपयुक्त उपक्रम म्हणजे शब्दडोंगर. या उपक्रमात लहानशा शब्दापासून सुरुवात करून मोठं वाक्य तयार केलं जातं. अगदी छोट्या पायरीपासून वरवर जात गेलं की जसा डोंगर तयार होतो तसंच वाक्यही मोठं मोठं होत जातं. त्यामुळे मुलांना वाचनासोबतच लेखन शिकण्याची मजा येते. शब्दडोंगराच्या मदतीने मुलांना योग्य पद्धतीने शब्द जोडता येतात, जोडाक्षरे समजतात आणि मोठी वाक्य लिहिण्याचा आत्मविश्वास मिळतो. विद्यार्थ्यांना आपण पुस्तकाचं चित्र दाखवूया. विद्यार्थ्यांना आता आपण चित्र ओळखायला सांगू. विद्यार्थी चित्राचे नाव सांगतील. विद्यार्थ्यांना तो शब्द आपल्या वहीत लिहायला सांगूया. या पुस्तक शब्दाला दुसरा शब्द आपण जोडायला सांगूया. विद्यार्थी पुस्तक या शब्दाला एक शब्द जोडतील. विद्यार्थ्यांनी आपल्याला छान हा शब्द सांगितला असे आपण समजूया. मग पुस्तक शब्दाच्या आधी आपण छान हा शब्द फळ्यावर लिहूया. विद्यार्थी आपल्यासोबत छान पुस्तक हे शब्द आपल्या वहीत लिहितील. आता शब्दडोंगर वाढवण्यासाठी कोणता शब्द जोडता येईल असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारावा. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आपण ऐकून घ्यावा. या प्रतिसादातून योग्य शब्द डोंगराला आपण जोडूया. जसे की मला हा शब्द आपण तिथे जोडूया. विद्यार्थ्यांना मला हा शब्द जोडून वाक्य सांगायला सांगूया. त्यांनी ते सांगितल्यानंतर तो आपण फळ्यावर लिहूया. आपण फळ्यावर लिहिल्यानंतर विद्यार्थी मला छान पुस्तक हे वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून घेतील. यानंतर या वाक्याला कोणता शब्द जोडता येईल बरं असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी आपल्याला प्रतिसाद देतील. योग्य शब्द दिलेल्या प्रतिसादातून आपण पूर्वीच्या वाक्याला जोडूया. जसे मला छान पुस्तक मिळाले. अंतिम झालेले वाक्य आपण फळ्यावर लिहूया. विद्यार्थी फळ्यावरचं वाक्य वहीमध्ये लिहून घेतील. यात अजून शब्द आपण वाढवू शकतो. जसे की मला छान पुस्तक वाचायला मिळाले. सदर वाक्य आपण फळ्यावर लिहिल्यानंतर विद्यार्थी आपल्या वहीत तो लिहून घेतील. अशा प्रकारे आपण झाड, हिरवं झाड, मोठं हिरवं झाड, मोठं हिरवं झाड हलले, मोठं हिरवं झाड वाऱ्याने हलले असे अनेक शब्दडोंगर आपण विद्यार्थ्यांना सरावासाठी घेऊ शकतो. शब्दडोंगर उपक्रमामुळे मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढते. लहान मुलांना शब्द एकत्र जोडून वाक्य तयार करण्याची सवय लागते. जोडाक्षरे वाचणे आणि लिहिणे हे त्यांना सोपे वाटते. या उपक्रमामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचे लेखन स्वच्छ, नीटनेटके होते. शब्दडोंगराच्या माध्यमातून मुलांना भाषा शिकणे ही एक आनंददायी आणि खेळासारखी प्रक्रिया वाटते. म्हणूनच शब्दडोंगर हा उपक्रम बाल शिक्षणात अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे.
चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. भाषा शिकवण्यामध्ये टप्प्याटप्प्याने प्रगती करणे गरजेचे असते. आपल्या विद्यार्थ्यांनी आधीच्या टप्प्यात शब्दडोंगर या कृतीद्वारे अनेक शब्द ओळखले, नवीन शब्द शिकलो आणि त्या शब्दांचा उपयोग करून भाषिक साठा समृद्ध केला. मुलांना आता शब्दांचा चांगला परिचय झाल्यामुळे पुढील पायरी म्हणजे त्या शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे ही आहे. शब्दांपासून वाक्य घडवण्याची ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. याच उद्देशाने आपण पुढील कृती पाहूया. कृतीचे नाव आहे चित्रावरून वाक्य. मुलांना दृश्य स्वरूपात दिलेली माहिती अधिक सोपी व लक्षात राहणारी वाटते. चित्रे पाहून त्यांची कल्पनाशक्ती जागृत होते, निरीक्षण शक्ती तीव्र होते आणि ते सहजतेने वाक्य तयार करतात. आणि हेच या कृतीचे वैशिष्ट्य आहे. या कृतीसाठी विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरूप आकर्षक अशी चित्रे निवडूया. झाडं, घर, पक्षी, प्राणी, गाडी, फळे, बगीचा, खेळाचे मैदान अशा दैनंदिन जीवनाशी संबंधित चित्रांचा वापर करूया. अशा दैनंदिन जीवनाशी निगडीत चित्रांचा उपयोग केला तर विद्यार्थ्यांना समजून घ्यायला सोपे होईल. आता आपण नमुन्यादाखल काही चित्रे पाहूया. हे एक मैदानावरील चित्र आहे. आता आपण मुलांना त्या चित्रावर 2 ते 3 वाक्ये बोलायला सांगूया. उदाहरणार्थ, मुले म्हणतील, एक मुलगी धावत आहे, एक मुलगा सायकल चालवत आहे, एक मुलगा चेंडूने खेळत आहे. आता आपण असेच अजून एक चित्र पाहूया. आता आपल्याला माहीतच आहे की हे एक दिवाळी सणाचं चित्र आहे. मुलं चित्र पाहून सांगतील, मुलगी पंती घेऊन उभी आहे, मुलगे फटाके फोडत आहेत, तुळशी समोर पंती लावली आहे. आता आपण असे अजून एक चित्र पाहूया. हे एक स्वयंपाकघरातील चित्र आहे. मुले चित्र पाहून सांगतील की आई पीठ मळत आहे, आई भाकरी भाजत आहे, मूल आईच्या कडेवर आहे, काकू आईशी बोलत आहे. आता आपण मुलांनी सांगितलेली वाक्ये नीट ऐकून घेऊया. त्यात आवश्यक त्या सुधारणा करूया. चुकीचे वाक्य आल्यास ते थेट न नाकारता त्याऐवजी योग्य पद्धतीने सांगूया आणि मुलांना पुन्हा वाक्य सांगण्यास प्रोत्साहन देऊया. त्यानंतर सुधारित वाक्ये फळ्यावर स्पष्ट अक्षरात लिहूया. विद्यार्थी वाक्य फळ्यावर पाहून आपल्या वहीत लिहितील. यामुळे त्यांना योग्य शब्दलेखन, वाक्यरचना आणि विरामचिन्हे शिकण्यास मदत होईल. फळ्यावरची वाक्ये लिहिताना आपण सुंदर हस्ताक्षरात लिहूया. त्यामुळे मुलांना योग्य लिखाणाची सवय लागेल. वहीत लिहून झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना ती वाक्ये मोठ्याने वाचायला लावूया. त्यामुळे त्यांचे उच्चार स्पष्ट होतील, वाचनाची गती वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल. काही विद्यार्थ्यांना त्या वाक्यांवर आधारित आपण लहान प्रश्न सुद्धा विचारू शकतो. जसे की, या चित्रात काय आहे? हे वाक्य कोणत्या चित्रावर आधारित आहे? यासारखी तू अजून 2 वाक्ये सांगू शकतो का? अशा छोट्या क्रियाकल्पांमुळे विद्यार्थ्यांचे विचार प्रवाह वाढतात आणि ते स्वतःहून नवे वाक्य तयार करू लागतात. आता आपण पाहिलेली चित्रे ही नमुन्यासाठी आहेत. त्याच प्रकारची इतर चित्रे आपण प्रथम परिचित मजकुरातून व नंतर
अपरिचित मजकुरातून घेऊन सराव घ्यावा. शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे या चारही भाषिक कौशल्यांचा संगम या कृतीत साधला जातो. तसेच फळ्यावर दिसणाऱ्या वाक्यांच्या माध्यमातून योग्य वाक्यरचना, शब्दांचा क्रम आणि अर्थपूर्ण अभिव्यक्ती याची जाणीव होते. याशिवाय या कृतीतून विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती वाढते, कारण ते चित्रातले बारकावे शोधतात. कल्पनाशक्ती प्रकटते, कारण ते केवळ दिसणारे सांगत नाहीत, तर ते स्वतःचे विचार मांडतात. त्यामुळे शिक्षक मित्रांनो, आपल्या वर्गात ही कृती जरूर करून पाहावी. धन्यवाद. शिक्षक मित्र हो, नमस्कार. मागील कृतीमध्ये आपण विद्यार्थ्याला चित्र दिले असता स्वतःच्या आकलनाने वाक्य कसे तयार करून घ्यावे व त्याचे अनुलेखन कसे करावे याचा सराव घेतला. आता या कृतीमध्ये विद्यार्थी चित्र पाहून आधी शब्द आणि नंतर चित्राशी संबंधित वाक्य तयार करून ती पाहून लिहेल. यासाठी आपण माइंड मॅप हा उपक्रम घेऊ शकतो. प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे अत्यावश्यक असते. भाषा शिक्षणात वाचनानंतरचे लेखन हे एक प्रभावी माध्यम ठरते. विद्यार्थ्यांनी दिलेले 4 ते 5 सोपे शब्द आणि 2 ते 3 वाक्य वाचून अर्थासह समजून घेऊन ती अचूकपणे लिहिणे ही कृती त्यांच्या आकलन, लक्ष केंद्रित करणे, वाचन समज व लेखन कौशल्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. शिक्षक मित्र हो, आपण मुलांचे अनुलेखन आकलनासह घेण्यासाठी माइंड मॅप हा खेळ घेऊ शकतो. यासाठी वर्ग, वय, विद्यार्थी संख्येनुसार योग्य चित्र निवडावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे 2 गट करावेत. मुलांना एक संकल्पना द्यावी. उदाहरणार्थ, पुस्तक, माझी शाळा, माझे घर. याप्रमाणे प्रत्येक गटाने माइंड मॅप तयार करावा. ज्या गटाची वाक्ये लवकर तयार होतील तो गट विजयी होईल. समजा शिक्षकांनी पुस्तक हा शब्द दिला, तर विद्यार्थ्यांकडून पुस्तकाशी संबंधित शब्द विचारून घ्यावेत. शिक्षकांनी ते फळ्यावर लिहावेत. उदाहरणार्थ, चित्रे, गोष्टी, सुंदर, रंगीत अशा प्रकारे. आता शिक्षक विद्यार्थ्यांना त्या शब्दावर वाक्य तयार करायला सांगतील आणि ती वाक्य शिक्षक फळ्यावर लिहितील. उदाहरणार्थ, पुस्तकात सुंदर चित्रे आहेत किंवा पुस्तकात मजेदार गोष्टी आहेत. पुस्तकातील चित्रे रंगीत आहेत. याप्रमाणे प्रत्येक गटाने माइंड मॅपसाठी वाक्य सांगावीत. पुरेशी वाक्य झाल्यावर मुलांनी ती फळ्यावर वाक्य पाहून वहीमध्ये लिहावीत. याप्रमाणे आपण आणखीनही काही कृती घेऊ शकतो. शिक्षकांनी जर शाळा हा शब्द दिला, तर विद्यार्थ्यांकडून शाळेशी संबंधित शब्द विचारून घ्यावेत. शिक्षकांनी ते फळ्यावर लिहावेत. उदाहरणार्थ, वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, फळा, दप्तर याप्रमाणे. आता शिक्षक विद्यार्थ्यांना त्या शब्दावर वाक्य तयार करायला सांगतील आणि ती वाक्य शिक्षक
फळ्यावर लिहितील. प्रत्येक गटाने माइंड मॅपसाठी वाक्य सांगावीत. पुरेशी वाक्य झाल्यावर मुलांनी ती फळ्यावर वाक्य पाहून वहीमध्ये लिहावीत. अशाच प्रकारे शिक्षकांनी जर घर हा शब्द दिला तर विद्यार्थ्यांकडून घरासंबंधी शब्द विचारून घ्यावेत आणि शिक्षकांनी ते फळ्यावर लिहावेत. उदाहरणार्थ खोल्या, स्वयंपाकघर, गच्ची, घड्याळ, अंगण याप्रमाणे. आता शिक्षक विद्यार्थ्यांना त्या शब्दावर वाक्य तयार करायला सांगतील आणि ती वाक्य शिक्षक फळ्यावर लिहितील. प्रत्येक गटाने माइंड मॅपसाठी वाक्य सांगावीत. पुरेशी वाक्य झाल्यावर मुलांनी ती फळ्यावरील वाक्य पाहून वहीमध्ये लिहावीत. आता या कृतीमुळे होतं काय तर विद्यार्थी आकलनातून वाचन करतात आणि वाक्य तयार करतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ही कृती करत असताना काही काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. प्रथम माइंड मॅप ही संकल्पना सांगून काही उदाहरणे द्यावीत आणि यासाठी सोपी चित्रे निवडावीत. वयोगटानुसार चित्र निवडावीत. योग्य त्या साहित्याचा वापर करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व मुलांचा सहभाग घेऊन प्रत्येकाला संधी द्यावी. याप्रमाणे माइंड मॅप या खेळातून वाक्य तयार करून ती पाहून लिहिण्याचा सराव घेता येईल. धन्यवाद. नमस्कार. शिक्षक मित्र हो, आत्तापर्यंत आपण मागील भागात मजकूर पाहून लिहिण्यासंदर्भातील कृती जसे शब्दडोंगर, चित्रवाचन, माइंड मॅप यासारख्या कृती पाहिल्या. आज आपण एका अतिशय सोपी आणि उपयुक्त अशी कृती पाहणार आहोत. कृतीचं नाव आहे हरवलेला शब्द. विद्यार्थ्यांच्या वाचनशक्ती, स्मरणशक्ती आणि लेखन कौशल्य या तिन्ही गोष्टी एकाच वेळी विकसित करण्यासाठी ही कृती अगदी जादूसारखं काम करते. या कृतीचा हेतू साधा व परिणामकारक आहे. पाहूयात तर ही कृती नेमकी घ्यावी कशी. सर्वप्रथम आपण फळ्यावर किंवा कार्डवर अगदी सोपं वाक्य लिहू. जसे वरदाने सुंदर चित्र काढले. ते वाक्य आपण वाचू आणि मुलांनाही एकत्र वाचायला सांगू. मुलांनी त्या वाक्याकडे बारकाईने पाहावे यासाठी आपण त्यांना थोडा वेळ देऊ. यावेळी वाक्याची निवड करताना सुरुवातीला सोपी आणि परिचित वाक्य घेणे अपेक्षित आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लेखन स्तरानुसार जोडाक्षरं निवडावीत. यातील दुसरा टप्पा म्हणजे शब्द अदृश्य करणे. शिक्षक यातील एक शब्द पुसतील किंवा अदृश्य करतील. मग विद्यार्थ्यांना हे संपूर्ण वाक्य बघून लिहायला सांगतील. हरवलेल्या शब्दासह मुलांनी हे वाक्य पाहून लिहायचं आहे. जसे वरील वाक्यातील चित्र हा शब्द पुसला तर मुले वरदाने, सुंदर आणि काढले हे शब्द पाहून लिहितील आणि हरवलेला शब्द ओळखून योग्य त्या जागेवरती लिहितील. ज्याने नीट निरीक्षण केले किंवा ज्याच्या स्मरणात तो शब्द राहिला त्याला बरोबर लिहिता येईल. शेवटी तपासणी करताना हरवलेला शब्द आपण पुन्हा लिहू, जेणेकरून ज्या ठिकाणी चूक आहे तिथे योग्य ती दुरुस्ती करून घेऊ. ज्यांना अडचण येते त्यांना प्रोत्साहन देणे येथे अपेक्षित आहे. कृती अधिक मनोरंजक बनविण्यासाठी
एका विद्यार्थ्याला पुढे बोलवून शब्द अदृश्य करणारा जादूगर असे सुद्धा आपणास संबोधता येईल. या कृतीत विद्यार्थी आपल्याला हवा तो शब्द अदृश्य करू शकतील. यामुळे विद्यार्थी सहभाग हा आनंददायी आणि उत्स्फूर्त असेल. शिवाय 2 गटामध्ये ही कृती घेतल्यास स्पर्धात्मक वातावरण वाढवून मुलांमध्ये निरीक्षण क्षमता सुद्धा वाढीस लागेल. ही कृती आपणास 2-3 वाक्यांचा परिच्छेद देऊन सुद्धा घेता येईल. जसे कोकिळा झाडावर बसली, गोड गाणी गाऊ लागली, मुले आनंदाने टाळ्या वाजवू लागली. प्रथम या वाक्यांचे शिक्षक वाचन करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन व निरीक्षणास थोडा वेळ दिल्यानंतर शब्द अदृश्य करणे, तदनंतर वाक्यांचे लेखन करणे या पद्धतीने कृती घेता येईल. जसे यातील कोकिळा, गाणी, टाळ्या यासारखे शब्द अदृश्य करून आपण मुलांकडून वरील पद्धतीने लेखन करून घेऊ शकतो. दररोज फक्त काही मिनिटे ही कृती घेतली तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून मुले शुद्ध लेखनाकडे नक्कीच पोहोचतील. मग चला, ही जादू आपण आपल्या वर्गात नक्कीच करून बघू. असे केल्याने पाहून लेखन करणे तसेच योग्य वळणासहित लेखन होणं आणि ते शुद्ध होणं या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण एक वेगळी कृती पाहणार आहोत. गोष्ट ऐका आणि क्रम लावा. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ऐकण्याची क्षमता, वाचनपूर्व आकलन, वाक्यरचना आणि घटनेचा क्रम समजून घेण्याची सवय विकसित करणे हा आहे. ही कृती पुढील प्रमाणे घ्यावी. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना छोटीशी, सोपी आणि मजेशीर गोष्ट सांगावी. गोष्ट सांगताना भावनिक अभिव्यक्ती आणि हातवारे वापरून त्याचं लक्ष केंद्रित ठेवावं. गोष्ट संपल्यानंतर त्या गोष्टीतील 4-5 मुख्य घटनांवर वाक्य तयार करावीत. ही वाक्ये विद्यार्थ्यांना घटनांच्या क्रमाने न देता मिसळून द्यावीत किंवा फळ्यावर लिहून द्यावीत. त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगावं की या वाक्यांचा योग्य क्रम लावा. ज्या क्रमाने गोष्टीत घटना घडल्या त्यानुसार क्रम लावा. योग्य क्रम लावल्यानंतर शिक्षकाने ती वाक्ये एकत्रित वाचून दाखवावी आणि योग्य क्रमाची चर्चा करावी. शेवटी विद्यार्थ्यांनी ती वाक्ये त्यांच्या वहीमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये लिहून काढावीत. चला तर मग आता आपण ऐकूया एक सुंदर गोष्ट. आजची गोष्ट आहे गोड बोलणारा पोपट. एका जंगलात एक लहानसा पोपट राहत होता. तो रोज रानातून फिरायचा, सर्वांशी गोड आवाजात बोलायचा. पण त्याला वाटायचं की माझा आवाज लहान आहे, कुणीच माझ्याकडे लक्ष देत नाही. जंगलातल्या मोराने आणि कोकिळेने आपले गाणे म्हटले की सगळे त्यांच्याकडे पाहतात. पोपटाला जळजळ व्हायची. एकदा त्याने ठरवलं, मी सगळ्यांसारखं मोठ्याने ओरडणार. दुसऱ्या दिवशी पोपटाने जोरात आवाज काढला, पण त्याचा आवाज किरकिरा झाला. सगळे प्राणी त्याच्यावर हसू लागले. पोपट मात्र लाजला. दुःखी होऊन एका झाडाखाली बसला. तेवढ्यात एक वृद्ध घुबड त्याला म्हणालं, बाळा, प्रत्येकाची ताकद वेगळी असते. तुझी ओळख
तुझ्या गोड आणि स्वच्छ बोलण्यात आहे. आवाज जरी लहान असला तरी तू इतरांसारखा व्हायला धडपडलास तर स्वतःची ओळख हरवशील. पोपटाला तेव्हा समजलं. दुसऱ्या दिवसापासून त्याने परत आपल्यासारखं परंतु गोड आवाजात बोलणं सुरूच ठेवलं. हळूहळू त्याच्या गोड बोलण्यामुळे तो सर्वांनाच आवडू लागला. मोर नाचत होता, कोकिळा गात होती, पण या सर्वांमध्ये गोड बोलणारा पोपट मात्र वेगळा ठरला. या गोष्टीतनं स्वतःचं वेगळेपण टिकवलं तरच खरी किंमत मिळते आणि इतरांसारखं होण्यापेक्षा स्वतःसारखं राहणं मोठं आहे हे समजतं. गोष्ट सांगून झाल्यावर आपण त्या गोष्टीतील घटना लहान लहान वाक्यांमध्ये विभागायच्या. उदाहरणार्थ, पोपट गोड आवाजात बोलत होता. पोपटाने मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला. आवाज बिघडला, प्राणी हसू लागले. घुबडाने पोपटाला सल्ला दिला. पोपटाने गोड बोलणं सुरू ठेवलं. ही वाक्ये स्वतंत्र पट्ट्यांवर लिहून ठेवली की आपल्याला पुढच्या टप्प्यांमध्ये उपयोग होतो. मुलांकडून वाचन घेणे आणि क्रम लावणे. आता आपण विद्यार्थ्यांकडून प्रत्येक पट्टी मोठ्याने वाचून घेऊ. यानंतर या पट्ट्या मिसळून ठेवू आणि मुलांना योग्य क्रमाने लावायला सांगू व त्यांचे लेखन करून घेऊ. जसे मिसळलेला क्रम आणि हा लावलेला योग्य क्रम यामुळे मुलांची निरीक्षण शक्ती वाढते, गोष्टीतील घटनांचा क्रम समजतो आणि आकलन चांगलं होतं. निपुण पेटीतील घटनाक्रम घेऊन देखील या कृतीचा सराव घेता येईल. ही कृती प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गात जरूर करून पाहावी. धन्यवाद.